नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामाची खतं किंवा विद्रावी खतं वापरल्यामुळं ऊसाची प्रगती म्हणजे तुम्ही पहा फुटव्याचं प्रमाण ह्याला आता दोनच डोस वापरलेत. अजून जर ह्याचा एक महिन्याने एक तिसरा डोस वापरला तर ऊसाच्या पानाची रुंदी आणि ऊसाचे फुटवे सरासरी आत्ताच्या परिस्थितीत 9, 10, 11, 12पर्यंत ऊसाचे फुटवे आहेत. पानाची उंची चांगली आता जवळ एखाद्या मेन पानाची उंची 4-4.5 फूट आहे आणि फुटव्याची संख्या वाढत आहे आणि पानाचा जे आतला जे पांढरा धागा पट्टा जे असतो ते मजबूतकरण किंवा व्यवस्थित दिसतो की त्यामुळे ऊसाची प्रगती होईल असं दिसतंय. आता तिसरा डोस दिल्यानंतर काय प्रगती होती त्याच्यानंतर आपण नंतरची माहिती नंतर मी बघेन. बरं निकम साहेब, पहिले तुम्हाला एवढे फुटवे निघत होते का ह्याच्या आधी? ह्याच्या आधी आता मी 3 वर्षापासून शेती करतोय. आता एक वेळ मारले तरी मी इतर खतं वापरून कमी जास्त प्रमाण पण खर्चाचं प्रमाण वाढायचं. फुटवे निघायचे पण खर्चाचं प्रमाण वाढायचं. आता हे काय खर्चाचं प्रमाण थोडंसं 25% तर कमी दिसतंय वापरण्यामुळं. त्यामुळे तसं ह्या मानाने ह्या खताचा वापर करणं योग्य वाटते कारण खर्च कमी होतोय. आणि 10 पोती दुसरी खतं टाकण्यापेक्षा ती 4 टाकून ह्याचा जर 2 पोत्याचा खर्च केला तर 6 पोत्यातच उत्पन्न दिसतंय. 10 पोत्यात दिसला ते 6 पोत्यात दिसतं. म्हणजे 4 पोत्याचं खताचं बचत होणं हे महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टीनं आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, ह्यांनी रूट मॅजिक आणि फक्त नॅनोशक्ती वापरलंय. त्याची फक्त किंमत आहे 1400 रुपये. ह्यांनी फक्त 2 डोस घेतले मित्रांनो आणि त्यांना एवढं अप्रतिम रिझल्ट मिळाला आहे. तर पुढच्या पण आपण एक महिन्यात दुसरा आपण व्हिडिओ घेणार आहे. त्यामध्ये पण तुम्हाला दाखवेन मी की कसा त्यांचा प्लॉट ग्रोथमध्ये आणायचा आहे आणि कसा येईल.